आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पहिलाच दिवस शाळेत आणि चुकला तो मी माझ्या। अरे भाई जाऊ दे ना, आता तो बोलला ना सॉरी, किती चांगला माणूस आहे माहितीये का तो। आणि शाळेत असलं बोर होतं ना, आम्ही तर झोपच काढत असतो बाबा। पण आजी काही म्हण, आज आम्ही सगळेजण तुझ्या हातची भजी खाणार बाई। खुश 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 आजी मी काय बोलतो भाई, तू ते बाहेर एक हातगाडी टाकायची का बाई, आजी स्पेशल कांदा भजी भाई, काय गर्दी होईल तिकडची भाई, जे गिरायक येतील ना त्या सगळ्यांना आपण हे करायला सांगू की इकडे या आणि खा। भारी आयडिया, भारी आयडिया। पण आजी हे सगळे काय करतायत? म्हणजे वंदना काकू चिरती वगैरे ते नाही बनवणार आहे का तू कांद्याची भजी? आम्ही तुझ्या हातची कांद्याची भजी खाण्यासाठी आलोय खास। अरे मॅच करणार आहे र, फक्त मला तयारी करून देतात ती। जरा थकल्यासारखं झालंय ना म्हणून। आजी एक बोलायला नकोय पण तू म्हातारी झालीस आता। जास्त बोलतोय नको नको आजी अगं आजी आजी काय म्हणाले का तुम्ही? आजी आजी मुंग्या आल्यासारख्या झाल्या। काय होतंय आजी? काय झालं आजी? काय झालं? मी पाणी घेऊ हा पाणी आजी आजी म्हणजे एखाद्या आपल्या समोर आपल्या डोळ्यासमोर एखाद्याला जर स्ट्रोक आला, अटॅक आला, तर सगळ्यात पहिल्यांदा ना FAST चेक करायचं। एकदा FAS याच्यात चिन्ह दिसली की याला नक्की स्ट्रोक आलाय की पटकन पहिल्यांदा काय करायचं, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, ऍडमिट करायचं आणि ट्रीटमेंट सुरू करायची। आजी आजी ऐक ना, हसून दाखव तुम्हाला, हसून दाखव। आजी पाणी आजी शिवा काय आजी म्हणते? हसून दाखव। नाही अप्पर एक काम कर, तू दोन्ही हात वर कर, दोन्ही हात वर करून दाखव. वर करून दाखव। आजी मी मस्ती करत होते। अरे काय होतं आई? आई रोक्या आई, लवकर रिक्षा बोलव। पटकन बोल। आजीला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल। अगं मी येते। अगं काय झालंय? पण मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, पण आजी चल। नाही हॉस्पिटल पर्यंत येईपर्यंत त्यांची हालत अगदी खराब झाली होती। नशीब वेळेत पोहोचलो आम्ही। जाम टेन्शन आलंय मला। हे तू टेन्शन नको घेऊ, होईल अरे सगळं ओके। नाही तुम्ही रडू नका बघू, आपण वेळेत घेऊन आलोय आजीला, त्यांना काही नाही होणार, डॉक्टर आहेत आतमध्ये, शांत व्हा प्लीज। आजीला बरं वाटलं पाहिजे बस। शिवा बघ, हॉस्पिटलमध्ये आलो ना आपण, सगळं संकट टळलं म्हणायचं, शांत राहायचं। बघ सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह। शिवाय डॉक्टर आले। डॉक्टर काय झालं आजीला? काय बरोबर बरी आहे ना ती? काय होतं तुम्ही सांगा। हे बघा, अजिबात घाबरू नका, आजी एकदम ठीक आहे, बरी आहे। तुम्ही अगदी वेळेत आलात, काळजी करू नका, सेफ आहे। शिवा अगं ते बोलले ना आता, आजी सेफ आहेत, आपण वेळेत आलो, आता रडू नको। डॉक्टर एक्झॅक्टली काय झालंय त्यांना? त्यांना माइल्ड स्ट्रोक आला होता। स्ट्रोक? हो, पण तुम्ही वेळेत आलात म्हणून पुढची हानी काही झाली नाही, फक्त हात वीक झालाय, थोडंसं रेस्ट द्यावं लागेल। हो पण काळजी करू नका, फिजिओथेरपीने ते ठीक होईल। तुम्ही वेळेत येऊन खरंच कमाल केली, आता त्यांना आराम करू दे। मी गोळ्या लिहून देतो, ते घेऊन या। कोणीतरी या माझ्यासोबत। रॉकी मी आई जवळ थांबतो, तुम्ही जा। मी येतो। शिवा आम्ही पण जाऊ का? रॉकी काय लागलं तर फोन कर भाई। ओके चल। हॅलो दिव्या, हाऊ आर यू? आवडतं ऑफिस? हो सर, खूप आवडतंय आणि थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल। अगं तुझा पोर्टफोलिओ बघून तुला सिलेक्ट केलंय, माझे आभार मानण्याची गरज नाहीये, तुझ्यात ते कॅलिबर आहे। ओके हो सर, पण माझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड मुली पण होत्या ना इंटरव्ह्यूला। हे बघ दिव्या, एक गोष्ट लक्षात घे, आम्हाला फक्त एम्प्लॉय नको होता, तर आम्हाला अशी एक व्यक्ती हवी होती जी पॅशनेट आणि डेडिकेटेड आहे। तुला कामाची गरज आहे, तुझी तळमळ मला दिसली,
म्हणून तू सिलेक्ट झाली आहे. कसं आहे, कामाची गरज माणसाला उत्तम काम करून घेते. ड्युटी तर सगळेच करतात. नाही सर, तरी पण तुम्ही संधी दिलीत म्हणून मी इथे काम करू शकणार. तुमचे खरंच मनापासून आभार आहेत. बरं ठीक आहे दिव्या, तुला तुझं काम माहिती असेल तरी मी तुला एकदा रिमाइंड करतो. माझे पर्सनल आणि प्रोफेशनल कॉल्स तू बघायचे, माझं शेड्यूल लावायचं आणि मीटिंगसाठी तुला माझ्यासोबत बाहेर फिरावं लागेल. ओके? हां, काहीच हरकत नाहीये सर. मी खूप मेहनतीने काम करेन. डोंट वरी. व्हेरी गुड. आले. आणि हां, आणखीन एक, काहीही मदत लागली तरी निसंकोचपणे मला सांगायचं. अजिबात घाबरायचं नाही. आय एम हिअर टू हेल्प यू. ओके? मनात काहीही संकोच येऊ देऊ नको. बिंदास बोलत जा. थँक्यू सो मच सर. मी लगेच कामाला लागते. शुअर. मग आजी कशा आहात आता? बरं वाटतंय ना? होय, आता बरं वाटतंय. भाऊ, हा. अहो मी आजारी पडले तरी एवढी समधी जण मला बघायला आली आहेत. मग पोचवायला किती जण येते. काही बोललो हा, गप्प बस. आणि आता घरी गेल्यावर पण फक्त आराम करायचा. मी तुम्हाला अजिबात कामाला हात नाही लावू देणार. झाली सुरू. फार म्हातारं करून टाकले. अगं एवढी काही म्हातारी नाही झाली मी. अहो आजी ऐका, एका ठराविक वयानंतर मुलांचं ऐकावंच लागतं. अनुभवावरून सांगतोय मी. आता गंमत पुरी झाली. बर बर बर. आजी कसं वाटतंय आता? हात कसा आहे? बरं वाटते. जी इस्पितळात आली का नाही तेव्हा जरा अंदुक असं काहीतरी वाटायला लागला आणि अंगातनं असं कळाल्यासारखी झालं. एवढंच. आता सगळं व्यवस्थित आहे, काही विचार करू नका. अजिबात नाही. व माझी ही नात असताना मला काय काय होणार आहे आणि ती काय व्हायला देणार आहे काय? ती जो पातूर आहे का नाही, म्या घाबरत नाही. कस तर राहू एका गोष्टीचं लय वाईट वाटते. आजी काय कशाचं? आजी या पोरासनी भजी करून खायला घालतात. अरे आजी, काय भाजीचं लागलंय? ए आजी, ते कांदा भजी राहू दे बाजूला. तू सांग तुला काय खायचं. तू सांग फक्त, आम्ही लगेच घेऊन येतो. बोल. येस. आजींना आता पथ्य पाळायची आहे. काही खाऊन चालणार नाही. माझं गुन्हे लेकरू तुला करायला पाहिजे.